नमस्कार. आज आपण आवळ्यापासून चटपटीत असा आंबट गोड तिखट चवीचा एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत. पाहूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं की नाही? आता हा पदार्थ बनवायला ना अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. अर्धा तासामध्ये बनवून तयार होतो आणि सामानसुद्धा अजिबात जास्त लागत नाही आणि वर्ष 2 वर्ष ना हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये अगदी छान टिकतं. आता बाजारामध्ये भरपूर सारे आवळे उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आवळ्यामध्ये भरपूर सारं व्हिटॅमिन सी आणि इतर कॅल्शियम असल्यामुळे अगदी आपल्या केसांपासून नखांपर्यंत आवळे खाल्ल्याचे भरपूर सारे फायदे आहेत. आता भरपूर सारा आवळा आलेला आहे. जर तुम्ही असे आवळ्याचे नवनवीन पदार्थ बनवून ठेवले ना, वर्ष 2 वर्ष छान टिकतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवळ्याचा चटपटीत असा पदार्थ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक साधारणतः 800 ग्रॅम आवळा घेतलेला आहे. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी आवळा घेताना नेहमी ताजा बघून घ्यायचा आहे. मस्त असा मोठा मोठा आणि हिरवागार बघून घ्यायचा आहे. कारण हा जो पदार्थ आहे ना, तो 1-2 वर्ष हवाबंद बरणीमध्ये छान असा टिकतो. त्यामुळे आवळा घेताना जास्त वेळचा जुना किंवा सुरकुतलेला आवळा अजिबात घ्यायचा नाही. हे पहा, अशा प्रकारे मस्त असा ताजा आणि हिरवागार घ्यायचा आहे. आता सर्वात आधी काय करायचं, आता हा जो आवळा आहे ना, भरपूर सारा पाण्यामध्ये साधारणतः अर्धा ते 1 तास असाच भिजत ठेवायचा आहे. पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कसं आवळा मस्त असं स्वच्छ धुवून निघतो. हे पहा, अर्धा तास पाण्यामध्ये हे आवळे असेच मी भिजत ठेवलेले होते मिठाच्या पाण्यामध्ये. छान असे धुवून घेतलेले आहेत. आता एका सुती कापडाने एक एक आवळा चांगला असा पुसून घ्यायचा आहे. आपल्याला हा जो पदार्थ आहे ना, अगदी हायजेनिक पद्धतीने बनवायचा आहे. म्हणजे कसं 1-2 वर्ष अगदी आरामात बरणीमध्ये टिकतो, अजिबात खराब होत नाही. आता हा तयार केलेला जो पदार्थ आहे ना, तुम्ही चपातीसोबत, पराठ्यासोबत वर्ष 2 वर्ष खाऊ शकतात. खूप छान लागतो. हे पहा, अशा प्रकारे सुती कापडाने आवळा पुसून घ्यायचा आहे. आता हा पुसून घेतलेला जो आवळा आहे ना, एका चाळणीमध्ये आपण लगेच घालूयात, कारण आपल्याला हे आवळे जे आहेत ना, ते वाफवून घ्यायचे आहेत. आता एका मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं कढईमध्ये लिंबू कापून टाकलेलं आहे, जेणेकरून कढई काळी होणार नाही. आता ही आवळ्याची ही जी चाळण आहे ना, ती अशी उकळत्या पाण्यावरती ठेवायची आहे. घट्टसर झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः मध्यम आचेवरती 15 मिनटं आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. जेव्हा असे फुलासारखे उमलल्यासारखे होतात ना, तेव्हा समजावं आपले आवळे मस्त असे वाफवून तयार झालेले आहेत. आता तुम्ही ह्या ठिकाणी जर आवळे जास्त प्रमाणात घेणार असाल ना, तर तुम्हाला थोडासा वेळ वाफवण्यासाठी जास्त लागू शकतो. हे पहा, एक साधारणतः 15 मिनिटांमध्ये मध्यम आचेवरती आवळे मस्त असे वाफले गेले आहेत. तुम्हाला एक आवळा मी दाखवते. हे पहा ना, अगदी फुलासारखा उमलल्यासारखा वाटत आहे. ज्या आवळ्याच्या फोडी आहे ना, त्या आपोआपच अशा मोकळ्या झालेल्या आहेत. असं जेव्हा होईल ना, तेव्हा समजावं आवळा मस्त असा वाफून तयार झालेला आहे. वाफवलेला आवळा साधारणतः 1 ते अर्धा तास पंख्याखाली थंड करून घेतलेला आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला आवळ्याच्या ज्या फोडी आहेत ना, त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. आपोआप मस्त अशा फोडी ज्या आहे ना, त्या मोकळ्या होतात. अजिबात आवळा कापावा वगैरे लागत नाही. हे पहा, या पद्धतीने. चला तर ह्याच पद्धतीने सर्व जो आवळा आहे ना, तो आपण वेगळा करून घेऊयात, फोडी वेगळ्या करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व आवळ्यांमधल्या फोडी ज्या आहेत ना, त्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आवळ्यामध्ये जी बी होती ना मोठी, तीसुद्धा काढून घेतलेली आहे. हे पहा, परफेक्ट. आता आपण लगेचच आवळ्याचा चटपटीत असा पदार्थ बनवायला सुरुवात करूयात. गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक साधारणतः पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण काही पदार्थ घालणार आहोत. हे पहा, मी या ठिकाणी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने एक साधारणतः अर्धा ते पाव चमचा मेथीचे दाणे, एक मोठा चमचा मोहरी, 2 ते 3 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे कलोंजी म्हणजेच काळे तीळ घेतलेले आहेत. आता या पदार्थाचं जे प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम झालं की सर्व पदार्थ जे आहेत ते तेलामध्ये घालायचे आहेत आणि साधारणतः एक 4 ते 5 सेकंद चांगले असे परतून घ्यायचे आहेत. या पदार्थांची सर्व लिस्ट आहे ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काळजी अजिबात करू नका. हे पहा, अशा प्रकारे एक साधारणतः मी 5 ते 6 सेकंद हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे. मोहरी आणि इतर जिन्नस जे आहे ना, ते तेलामध्ये चांगले असे तडतडले पाहिजे. मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता असं थोडंसं फ्राय झालं ना, की लगेचच 1 चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे ना पदार्थ अजूनच चविष्ट असा तयार होतो.
हे पहा, चांगलं असं हिंग देखील परतून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच जे आवळ्याच्या फोडी मोकळ्या करून घेतल्या होत्या ना, त्या सर्व ज्या फोडी आहेत त्या लगेचच कढईमध्ये घालायच्या आहे आणि साधारणतः 1 ते 2 मिनटं ह्या फोडणीसोबत मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत. साधारणतः माझा 800 ग्रॅम आवळा होता, एवढ्या फोडी तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे बनवायचं असेल ना, 1-2 किलोचं सुद्धा तुम्ही बनवू शकता. प्रमाण याच्यापेक्षा दुपटी-तिपटीने वाढवू शकता. हे पहा, अशा प्रकारे आवळ्याच्या सर्व फोडी ज्या आहे त्या 2-3 मिनटं या फोडणीसोबतच मी अगदी कमी गॅसवरती परतून घेतलेल्या आहेत. आता या फोडी परतत असताना ना एकदम फटाफट परतायचे नाही किंवा जास्त वेळसुद्धा परतायचे नाही, हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने. आता आपण ह्यामध्ये लगेचच काही मसाले ॲड करणार आहोत. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे कसं रंग देखील अगदी छान येतो. त्यासोबतच अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. साधं मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं काळं मीठसुद्धा घालायचं, म्हणजे कसं चव देखील खूप छान येते. त्यासोबतच ना छोटा अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडरसुद्धा घालायची आहे, त्यामुळे एकदम चटपटीत असा आपला हा पदार्थ तयार होतो. आता हे घातलेले जे सर्व मसाले आहे ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला आवळ्याच्या फोडींसोबत मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट घालताना ना जास्तीचं सुद्धा घालायचं नाही. कश्मीरी लाल मिरची पावडर घातली ना जास्त तिखटसुद्धा होत नाही आणि रंग देखील अगदी सुरेख येतो. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित असं मसाले 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर साधारणतः 300 ग्रॅम गूळ मी सुरीने एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे. हा सर्व जो गूळ आहे तो ह्या स्टेजला घालायचा आहे आणि अगदी कमी आचेवरती घातलेला गूळ देखील पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. ह्या गुळाचं ना हळूहळू पाणी व्हायला सुरुवात होते आणि मस्त असा गूळ वितळल्यानंतर मिश्रण पातळ होतं आणि ह्या तयार झालेल्या पातळ मिश्रणामध्येच आपल्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत ना त्या छान अशा शिजवून निघतात. मी या ठिकाणी 800 ग्रॅम आवळा होता, त्यासाठी साधारणतः 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. जर तुम्ही 1 किलो आवळा घेतला ना तर साधारणतः तुम्हाला 400 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. निम्म्याला निम्मा गूळ घ्यायचा नाही, थोडासा 100-150 ग्रॅम कमी घ्यायचा, म्हणजे कसं हा जो पदार्थ आहे ना जास्तसुद्धा गोड होत नाही, मस्त असा आंबट गोड तिखट चवीचा चटपटीत असा पदार्थ तयार होतो. आता व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे घातलेला गूळसुद्धा व्यवस्थित असा फोडींसोबत मिक्स करून घ्यायचा आहे. हळूहळू ना या गुळाचं पाणी तयार व्हायला सुरुवात होते. हे पहा, साधारणतः गूळ 5 मिनिटानंतर वितळलेला आहे. पूर्ण गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. आता ह्या वितळलेल्या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला ह्या आवळ्याच्या फोडी चांगल्या अशा मिक्स करत राहायच्या आहे आणि मस्त अशा शिजवून घ्यायच्या आहे. आता पहा ना, हे मिश्रण किती पातळ आहे, पण एवढं पातळ मिश्रण ठेवायचं नाही. आता अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. मध्ये मध्ये हलवायचं, मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आणि हे जे तयार झालेलं गुळाचं पाणी आहे ना ते थोडंफार घट्ट होईपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडंफार आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे. आता हा पदार्थ तयार करताना वरतून अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही, लक्षात ठेवा. आता हा तयार केलेल्या पदार्थांना अजिबात पाणी वगैरे न घालता तयार केलेला असल्यामुळे आणि गुळापासून तयार केलेला असल्यामुळे मस्त असा 1-2 वर्ष हा बंद बरणीमध्ये छान टिकतो आणि ना एकदम पौष्टिक असा तयार होणार आहे. आता ना मध्ये मध्ये असं झाकण ठेवायचं आहे आणि 5-5 मिनटाला झाकण ओपन करून चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि आणखी 15 मिनटं तरी आपल्याला हे मिश्रण शिजण्यासाठी लागणार आहे. तुम्ही आत्ता पाहून घ्या, आवळ्याच्या ज्या फोडी आहेत ना त्या अजूनही हिरव्यागार दिसत आहे. जेव्हा आपलं हे गुळाचं पाणी घट्ट होईल आणि आवळ्याच्या फोडींमध्ये शिरेल ना तेव्हा आवळ्याच्या फोडी मस्त अशा चॉकलेटी रंगाच्या होतात, तेव्हा समजावं आपलं हे पदार्थ आहे ना तो अगदी छान असा तयार झालेला आहे. आत्ता पहा, आत्तासुद्धा हे गुळाचं पाणी फार पातळ आहे, आपल्याला थोडंफार हे घट्ट करून घ्यायचं आहे. चला तर पुन्हा झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपण हे शिजवून घेऊयात. मध्ये मध्ये झाकण असं 5-5 मिनिटाला ओपन करायचं आहे आणि चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे, नाहीतर मिश्रण जे आहे ना ते तळाला लागू शकतं, लक्षात ठेवा. हे पहा, या गुळाच्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आधीपेक्षा थोडंफार घट्ट झालेलं आहे, रंग देखील आणखी डार्क झालेला आहे. असं आपल्याला सतत करायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ना ते मस्त असं थोडंफार घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गूळ वितळल्यापासून पुढे मी साधारणतः मध्यम ते कमी आचेवरती 15 मिनटं हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे.
तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे ना ते आधीपेक्षा छान असं घट्टसर दाटसर झालेलं आहे. इतपतच घट्ट करून घ्यायचं आहे, जास्तीचं घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर ना ते आणखी घट्ट होतं. आधी पहा या आवळ्याच्या फोडी किती हिरव्यागार होत्या, आता पहा ना मस्त अशा चॉकलेटी रंगाच्या झालेल्या आहेत. जसं असं हे जे मिश्रण आहे ना गुळाचं मुरेल ना फोडींमध्ये, तसं तसं या फोडी आहेत छान अशा चॉकलेटी रंगाच्या होतात आणि पदार्थ आणखी छान असा लागतो. हे पहा अशा प्रकारे आपल्या ह्या ठिकाणी आवळ्याचा चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे. एवढंच घट्ट करायचं आहे, यापेक्षा जास्तीचं घट्ट करायचं नाही. आता झाकण आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे पंख्याखाली तयार केलेला पदार्थ पूर्णपणे थंड करून घेऊयात. त्यानंतर तुम्हाला दाखवते हे कसं दिसतंय ते. साधारणतः पंख्याखाली 2-3 तास पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे. रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे, आधीपेक्षा आणखी घट्ट झालेला आहे. जर तुम्हाला यापेक्षा थोडंसं पातळ कन्सिस्टन्सीचा हा पदार्थ हवा असेल ना, तर थोडंसं आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते पातळ असतानाच गॅस बंद करायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर ना ते आणखी घट्ट होतं. रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे. आवळ्याच्या फोडी मस्त अशा चॉकलेटी रंगाचे दिसायला लागलेले आहे. अजून 2-3 दिवसांनी ना हा पदार्थ खरंच खूप चवीला छान लागतो. मस्त आपला जसा मुरांबा किंवा गुळांबा असतो ना, अगदी त्याच चवीचा तयार होतो. फक्त आपण यामध्ये काही तिखट मसालेसुद्धा ॲड केलेले असतात, त्यामुळे मस्त असं आंबट गोड तिखट चवीचं एकदम पौष्टिक असा हा आवळ्याचा पदार्थ आहे. तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त असं घट्टसर दाटसर झालेलं आहे. थोडंसं पातळ हवं असेल तर आधीच गॅस बंद करायचा आहे. आता रोज कधी ना मुलं भाजीपोळी खायलासुद्धा कंटाळा करतात. जर त्यांना सकाळी टिफिनसाठी काही चटपटीत द्यायचं असेल, तुम्हाला तोंडी लावायला जेवताना काही चटपटीत हवं असेल ना, तर तुम्ही हा आवळ्याचा पदार्थ नक्की बनवून ठेवा. मुलंसुद्धा अगदी आवडीने हा आवळ्याचा पदार्थ एन्जॉय करतात. चपातीसोबत पराठ्यासोबत खरंच खूप छान लागतो. आवळा हा असा एक पदार्थ आहे की पूर्ण वर्षभर उपलब्ध नसतो. काही काळांसाठीच भरपूर सारा बाजारामध्ये आवळा येतो. जर तुम्ही अशा वेळेस हा पदार्थ बनवून ठेवला ना, 1-2 वर्ष हा बंद बरणीमध्ये खूप छान टिकतो. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आवळ्यामध्ये भरपूर सारं व्हिटॅमिन सी आणि इतर कॅल्शियम असल्यामुळे आपला जो हा आवळा आहे ना, तो अगदी आपल्या शरीरामध्ये केसांपासून नखांपर्यंत आवळा खाल्ल्याचे भरपूर सारे गुणधर्म आहे. भरपूर सारा आवळा खाल्ल्याने फायदे होतात शरीराला. त्यामुळे असा आवळ्याचा पदार्थ नक्की बनवून ठेवा आणि 1-2 वर्ष मस्त असा चपातीसोबत पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता. असा सुद्धा खाऊ शकता, तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. खरंच खूप छान झालेला आहे. आता हा पदार्थ जो आहे ना, तो आपण बरणीमध्ये भरून ठेवूया. काचेच्या बरणीमध्ये किंवा जाड प्लास्टिकच्या बरणीमध्ये, कोणत्याही बरणीमध्ये तुम्ही हा पदार्थ ठेवू शकता. छान टिकतो. हे पहा अशा प्रकारे आपलं हे आवळ्याचं चटपटीत असं आंबट गोड तिखट चवीचं लोणचं म्हणा किंवा मुरांबा म्हणा तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चला तर बाय.